हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत पिंपळगाव जोगा धरण. खूप मोठं पाणीसाठा, अतंग. एवढं पाणी का पाण्याच्या बाबतीत काही बोलावं असं कमीच आहे. एवढं पाणी, खूप मोठं पाणी बघू शकता तुम्ही. पूर्ण 100% पाणी पातळी भरलेली आहे आणि मोठंच्या मोठं धरण आहे. इथे हे धरण बनलं 2 नद्यांच्या संगमाने धरण बनलेलं आहे. 2 नद्या इथे एकत्र आल्या आणि खूप मोठं असं धरण आहे. चारी बाजूने बघशाल सह्याद्रीचे उंच उंच डोंगर आहे. जसं काही डोंगरांनी धरणाला ओढून घेतलेलं आहे. चारी बाजूनी डोंगर आहेत आणि खूप मोठा पाणीसाठा आहे. बघू शकता सगळी हिरवळ आहे बाजूला. मोठे मोठे सह्याद्रीचे पर्वतरांग आहे आणि आकाश एकदम निळं निळं, पाणी आणि तो गारवा. खूप छान असं वातावरण तुम्ही पाहू शकता. आणि मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. पाण्यात शेवाळे, काही वनस्पती आहेत. आपल्याला एवढं काही माहीत नाही त्याच्यातलं, पण शेवाळ आलेलं आहे, वनस्पती आहे. खूप आतमध्ये असं झाडं झुडपं आलेले पाण्यामध्ये बघू शकताय तुम्ही. बघा एकदम छान असं दृश्य आहे. आणि व्हिडिओ बनवायचं कारण हे झालं का आम्ही आलो होतो धरणावरती असंच फिरत फिरत. मग फॅमिली बी आली पाठीमागून कपडे धुण्यासाठी. आणि मग बोललो आता एक व्हिडिओ बनवावा धरणाचा. आपण 4-5 जागचे स्पॉट घेतलेले आहेत धरणाचे, का तिकडून जिथून चांगल्या प्रकारे पाणी व सर्व काही दिसेल या गोष्टींनी स्पॉट घेतले. पाहू शकताय तुम्ही. हे एवढं छान दृश्य आहे. बघा तुम्हाला भेंडीची झाडं दिसतात समोर. पहिले इकडे गाव होतं. हे बघा आपला बापू पाण्यात खेळते मोठे पप्पांबरोबर. मोठे पप्पा बोलतात आंघोळ करा. मस्त पाण्यात खेळते आणि एवढ्या थंडीमध्ये ती पाण्यात गेली. तिचं बी कौतुक करावं लागेल. फुल थंडीत आणि खूप थंडी गावी. ही जी भेंडीची झाडं दिसतात ना, इकडे पहिले वस्त्या होत्या जागोजागी. म्हणजे गाव होतं, शेतात घरं होती सर्वांची. आणि हे बघा पाहू शकताय तुम्ही. हे बापू आंघोळ करत आहे, पाण्यात गेले. मोठे पप्पाला पकडून पाण्यात चालले. खेळते, मजा वाटते तिला. आणि ही आपली शेती आहे. बागायत नाही, माळराने पडलेलं बांबूची झाडं लावलेली. पण पिंपळगाव जोगा धरणाला लागूनच आपली शेती आहे. इकडे काय भात लावत नाही, कारण पाणी जास्त असल्यामुळे भात काही लावत नाही. खूप छान दृश्य आहे. बघू शकताय तुम्ही. मस्त आणि एकदम पाणी टच आहे. म्हणजे माळराने आणि डोंगर रांग आहे, सगळं हिरवळ पूर्ण. आणि हे आपलं एक शेतातलं घर आहे जुनंवालं. इकडे जुनंवालं घर आहे जे शेतात होतं पहिलं. आणि हे धरण आहे बघा, किती जवळ धरण आहे. म्हणजे कपडे धुवायला, भांडे घासायला सर्वच धरणावर जाऊ शकतो, एवढं जवळ आहे.
छान असा नजारा आहे, खूप छान. मन प्रसन्न होतं बघून. कधी माळशेजला